आदन मदन बाबा यात्रा सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला सामाजिक सलोख्याचा मंत्र. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे आदन मदन बाबा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला आहे. ही यात्रा केवळ एक उत्सव नसून ती सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले आहे. यात्रेच्या निमित्ताने त्यांनी गावच्या विकासाचा नवा रोडमॅपही ग्रामस्थांसमोर मांडला. पाहुयात सविस्तर बातमी. राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे भक्ती आणि शक्तीच्या संगमात आदन मदन बाबा यात्रेला सुरुवात झाली. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते यात्रेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली ही परंपरा डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासून पुन्हा सुरू झाली आहे. यावर्षी यात्रेचे दुसरे वर्ष असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सामाजिक सलोख्यावर विशेष भर दिला. प्रवरा परिसराची खरी ओळख ही सर्वधर्मीय एकात्मता आहे आणि धर्माच्या नावावर येथे कधीही भेदभाव होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पण एक वैचारिकपणे पुढे गेलेलो आहोत. या विचाराने गाव एकदम शांत ठेवा. माझी परत एकदा सगळ्या संघटनांना विनंती आहे. मग ते हिंदू धर्माच्या संघटना असतील किंवा मुस्लिम धर्माच्या संघटना असतील. कसं आहे की ज्येष्ठ लोकांमध्ये थोडा संयम आहे, युवकांमध्ये तेवढा संयम नाही. युवकांनी पण थोडा संयम दाखवा. आता युवकांनी समजा हिंदू धर्माची संघटना असेल असं धरून चालू रामनवमी उत्सव करायचा, माझ्या वर्गाने घेतल्याशिवाय करणार आहे का? डीजे लावायचा पोलिसांनी पकडलं, मला विचारशिवाय सुटणार आहे का? तर कुठलाही सण साजरा करत असताना माझी आवश्यकता आहेच आहे आणि मी पण मन दिल खुलासपणे सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशा प्रकारे आपण मदत करतो. तर थोडस युवकांनी प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या थोडा संयमाने घ्या. भावनिक होऊन जे लोक आज बाहेर करत आहेत, जे लोक आज बाहेर चालत आहेत, तसं मी मगाशी म्हटलं, एखादी गोष्ट नगरला घडत असेल, अहिल्यानगरला घडत असेल, तर तिथं ती घडते कारण की तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. तिथं काही चुका करातील कोणी करत असेल म्हणून ती भूमिका त्या ठिकाणी लोक घेत असतील, पण तशी परिस्थिती दाढमध्ये नाही. आणि जर एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल तर मी तर अगोदरही म्हणतोय की जर धर्माला पाहून गुन्हेगार ठरवत असतील तर आज तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर 302चा आरोपी हा सगळ्या धर्माचा आहे. गुन्हेगारीला जात आणि धर्म नाही. गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी मी त्याला ठोकणार, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. त्यामुळं लोकांचा भेदभाव जाती धर्माच्या आधारावर या प्रवरा परिसरामध्ये होणार नाही. कोणी चुकत असेल तुम्ही मला सांगा आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपल्याला एकत्रितपणे ही यात्रा पार पाडायची आहे. आपण करू शकतो आणि म्हणून आपण एक संघ राहिलं पाहिजे. आपण जर वेगळे झालो तर आपली ताकद कमी होते. ज्या दिवशी प्रवरा परिसर कमकुवत होईल त्या दिवशी आपले शिकार करायला तर भरपूर लोक बसले, आपल्याला संपवायला भरपूर लोक बसले, आपल्यामध्ये विष काढायला भरपूर लोक बसले. आपली एकाग्रता हीच आपली ताकद आहे आणि ही एकाग्रता या प्रवरा परिसरामध्ये तुटता कामा नये. ही भूमिका आणि ही भावना आपण सगळ्यांनी घेऊन जावी. गावातले प्रचंड वाद, प्रचंड प्रश्न हे माझ्या समोर आले. मी मुद्दामून वेळ देत नाही, पण पुढच्या साधारण 9 एप्रिल नंतर जेव्हा केरळहून मी परत येईल तेव्हा मी आपल्याला गावाला सगळ्या प्रश्नांवर वेळ देईल. जे वादविवाद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करू आणि गावाला शांत कसं ठेवता येईल यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न यापुढे देखील असंच चालू राहील. ही भावनेने आपण आज ही यात्रा करत आहोत. डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणे हीच खरी माणुसकी आहे. आपली एकजूट हीच आपली शक्ती आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही शांतता आणि संयम राखून हा उत्सव साजरा करा. चुकीला माफी देणारा माणूस नेहमी मोठा असतो. हा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. केवळ धार्मिक परंपराच नाही तर डॉक्टर विखेंनी गावच्या विकासाची ग्वाही देखील यावेळी दिली. आदन मदन बाबा प्रांगणात एक भव्य आणि नियोजनबद्ध नवीन वास्तू उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच गावात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे,
स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे आणि संरक्षक भिंत बांधणे यांसारखी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. पाडव्याच्या 5व्या दिवसापासून सुरू झालेली ही यात्रा 3 दिवस चालणार असून यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. विखे परिवाराचे सदस्यही या यात्रेला उपस्थित राहून ग्रामस्थांचा उत्साह वाढवणार आहेत. झुंजार न्यूज प्रतिनिधी दाड बुद्रुक. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.